नमस्कार, महत्त्वाची बातमी पाहूया। देवस्थानच्या हजारो एकर जमीन हडप प्रकरणी कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट लागू करावा, एसआयटी गठीत करावी। देवस्थानच्या जमिनी बळकावणी प्रकरणी कठोर कायद्याची मागणी आता करण्यात आली आहे। विश्वस्तांकडून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलंय। तिवसा तालुक्यातील विविध देवस्थानाच्या विश्वस्तांनी 18 नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन देऊन देवस्थानच्या हजारो एकर जमिनी भूमाफियांनी बेकायदेशीररित्या हडपल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। या गंभीर भूमिगत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी गुजरात व कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही तात्काळ कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट लागू करून देवस्थानच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणी आता करण्यात आली आहे। देवस्थानच्या इनाम जमिनी कायदेशीररित्या हस्तांतरित असतानाही महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या जात आहेत। इनाम रजिस्टरमध्ये फेरफार, नावे वगळणे, अतिक्रमणे आणि अवैध हस्तांतरणाचे प्रकार वाढत असून धार्मिक संस्थांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ही एक शासनाची जबाबदारी असते। गुजरात, कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रामध्येही जमीन हडपणे हा अजामीनपत्र फौजदारी गुन्हा घोषित करणारा कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट तातडीने लागू करावा अशी विश्वस्तांची मागणी आहे। तसेच 2025 वर्षातील सर्व देवस्थान जमिनी हस्तांतरित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची ही विनंती आता करण्यात आली आहे। देवस्थानच्या वादग्रस्त जमिनीचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नये म्हणून प्रत्येक विभागामध्ये विशेष जलदगती न्यायालये सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। राज्य सरकारने देवस्थान जमिनीच्या व्यवहारावर तात्पुरती बंदी घालून सकारात्मक भूमिका घेतली असली तरी भूमाफियांचा वाढता विस्तार रोखण्यासाठी कठोर आणि सक्षम कायदा हा काळाची गरज असल्याचंही विश्वस्तांनी अधोरेखित केले आहे। या निवेदनासाठी नागेश्वर महादेव संस्थान, गजानन महाराज संस्थान, श्री संत सोटागीर महाराज संस्थान यासह विविध देवस्थानचे अध्यक्ष कैलास कुमार पंपालिया, विजय करडे, मोहन इंगडे, धीरज चांडक, रवींद्र भोयर, मनोहर कचर, सोपान करडे, अनिल मापले, मंगेश जगताप, सुदाम श्रीखंडकर, देवराव हिरोडकर, दादाराव मानमोळे, अनिल काळमेघ, दत्ताजी माळोदे आदी विश्वस्त मंडळी उपस्थित होते। गजानन महाराज मंदिर, विद्युत कॉलनी तिवसा, तसेच नागेश्वर महादेव संस्थान धामंत्री, तसेच श्री समर्थ सोटागीर महाराज संस्थान तिवसा येथे या तिन्ही संस्थांनी जमीन हडप विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करण्याकरिता मंदिर महासंघाच्या आखलेल्या धोरणानुसार आज इथे निवेदन सादर केलेले आहे। निवेदनात मंदिरात गुजरातच्या धर्तीवर ज्याप्रमाणे कायदा जमीन हडप विरोधी कायदा आहे अशाच पद्धतीचा कायदा तिवसा येथे सुद्धा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा हा कायदा असावा, त्याकरिता अशा पद्धतीचं आशयाचं एक निवेदन आम्ही इथं तिवसाला तहसीलदारांकडे दिलेलं आहे। या कायद्यामध्ये ज्याप्रमाणे मंदिराची जमीन एखादी गुजरातला आणि कर्नाटक राज्यात त्याप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे, अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद महाराष्ट्रात सुद्धा करण्यात यावी आणि भूमी माफियांना अशा पद्धतीच्या गैरकृत्याला आळा बसावा, त्याकरिता अशा आशयाचे निवेदन आम्ही तिवसा येथे तहसीलदारांना दिलेले आहे।